नमस्कार, मी राजेश जाधव. हा स्मार्ट वायर फोन कॅमेरा आहे आणि खूप अत्यंत महत्वाचा आहे. खरं तर थोडक्यात उदाहरणार्थ ड्रेनेज लाईन असेल किंवा जे आपल्या डोळ्यांनी दिसणार नाही आणि आपल्या हाताला लागणार नाही त्या वस्तू या कॅमेऱ्याच्या मार्फत आपल्याला दिसतात. आणि सगळ्या कॅमेऱ्यामध्ये मी ते म्हणाल की हा खूप महत्वाचा कॅमेरा आहे. कारण थोडक्यात गाडीमध्ये काही प्रॉब्लेम झाले, त्या गाडीमध्ये आपल्याला काही वस्तू दिसत नाही, तरी हा कॅमेरा याची वायर पण बघा तुम्ही किती लांब आहे आणि सहज सोपं हा मोबाईल मध्ये सुद्धा आपण कनेक्ट करू शकतो, पीसी मध्ये सुद्धा कनेक्ट करू शकतो. असा हा कॅमेरा आहे आणि खूप उपयुक्त आणि महत्वाचा आहे. ही स्पोर्ट कॅमेरा आहे. जसे की आपण रनिंग करताना, सायकलिंग करताना, कुठं पण रनिंग करताना आपण कॉलरला म्हणा, तिथं साईडला शर्टला आपण कुठं पण ही लावू शकतो. जसे की ही ह्याची बॅटरी बॅकअप आहे तरी पण एक 200 मेगापिक्सल ह्याचं वर्क जास्तीत जास्त म्हटलं तर तरी पण एक 1.5 तास चालतं दीड बॅटरी. आणि ही शेअरची चार्ज करायचं आहे. जसं ह्याचा म्हणजे 2026 मधला म्हटलं तरी पण ही सध्या सगळ्यात स्पोर्टचं कॅमेरा सगळ्यात लहान कॅमेरा स्पोर्ट सगळ्यात लहान कॅमेरा ही स्पोर्टचा कॅमेरा आहे. आणि ह्याला आपण मेमरी कार्ड से बसू शकतोय आणि ही एच डी फोटो पण काढू शकतोय आणि एच डी व्हिडिओ पण करू शकतोय. ह्याचा वर्क म्हणजे जेवढी आपली बॅटरी बॅकअप चांगली आहे तेवढी ह्याचा म्हणजे आपण यूज जर नाही जर केला तरी पण ह्याची बॅटरी कमी होणारच आणि जास्तीत जास्त म्हणलं तरी 1.5 तास टिकते. नमस्कार, आणि माझं नाव विवेक शंगण्णा पाटील. स्पाय कॅमेऱ्यामधलं हे होल्डर कॅमेरा हे दाखवत आहे. यामध्ये कॅमेऱ्यामध्ये स्ट्रिप कॅमेरा इन्स्टॉल केलेला आहे, यूज केलेला आहे. तरी त्याचं डायरेक्ट कनेक्शनला हे चालू होते. ए सी किंवा अडॅप्टरला हे कनेक्ट होऊन डायरेक्ट कनेक्शनला चालू होते. तर यामध्ये एच डी रेकॉर्डिंग म्हणा, माईक व्हॉइस पण रेकॉर्डिंग होते. परत त्यामध्ये नाईट विजनला पण हे 3 mm ते 5 mm आकारामध्ये पूर्ण रेकॉर्डिंग घेऊ शकते. हे परत त्याला म्हणजे त्याचा फायदा असा आहे की हे आपल्याला जरी रूम मध्ये हॉटेलमध्ये हे जर इन्स्टॉल असलं तर सहजासहजी लोकांच्या ह्याच्यामध्ये नजरेमध्ये येत नाही. ते वायफाय कनेक्टिंगला आपल्याला रेकॉर्डिंग पण मिळेल व्हॉइस सकट. हा, वायफाय पण होतं कनेक्ट. त्यामध्ये वायफायला आपल्याला V38 म्हणून एक ॲप येते, त्यामध्ये पण आपण रेकॉर्डिंग करून ऐकू शकतो. गुड इव्हनिंग, जय हिंद. माझं नाव आहे सुदर्शन संजय शिंदे. माझ्याकडे आहे हा कॅमेरा पेन. हा HD रिझोल्युशनमध्ये आहे. याचं बॉक्स पॅकिंग बघितलं तर अशा बॉक्समध्ये हा येतो. असा हा पेन आहे. याची मेटॅलिक बॉडी बघितली तर हा मेटलमध्ये येतो, ब्लॅक कलरमध्ये मॅटमध्ये येतो. याची बॉडी पूर्णपणे असा रेग्युलर एक्झिक्युटिव्ह पेन असल्यासारखा हा दिसतो. ह्याच्यासोबत काही इन्स्ट्रक्शन येतात. त्या इन्स्ट्रक्शनमध्ये याचं व्हिडिओ रिझोल्युशन व व्हिडिओ फॉर्मॅट हा दिसून येतो. तसंच याचं टेक्निकल स्पेसिफिकेशन असं आहे की बाबा हा व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये 30 FPS मध्ये चालतो. तसंच याची बॅटरी लाईफ ती 60 ते 90 मिनिट्समध्ये आहे. तसंच याचं चार्जिंग टाईम आहे 1 ते 2 तास. हा आपण रेग्युलर चार्जरमध्ये यूज करू शकतो. याचा चार्जिंग पॉईंट इथे आहे. याचा आपण वर्क कसा होतो हे बघूया. इथून पहिल्यांदा आपण एक SD कार्ड आपण इथं इन्सर्ट करू शकतो. SD कार्ड इन्सर्ट केल्यानंतर इथेच आपण चार्जिंगला आपण लावू शकतो. चार्जिंगला लावल्यानंतर हा आपल्याला ऑन झालाय कसा हे बघायचं आहे. बटनवरचं एक 3 सेकंद प्रेस केल्यानंतर इथे एक ब्ल्यू लाईट लागते. त्यानंतर हा स्टार्ट होतो. स्टार्ट झाल्यानंतर व्हिडिओ रेकॉर्डिंग किंवा फोटो रेकॉर्डिंग हा पण सुरू होतो. याच्यामध्ये ऑडिओ रेकॉर्डिंग पण होतं. तसं स्टॉप करायचं असेल तर 3 सेकंद हा आपण प्रेस करू शकतो. याचं प्राइसिंग मार्केट प्राइस 3,500 पासून स्टार्टिंग आहे. ते 25,000 पर्यंत याचं प्राइसिंग आहे कॅमेराचं. GPS व्हॉइस रेकॉर्डर याच्याबद्दल थोडी माहिती जाणून घेणार आहोत. ते पहिल्यांदा आपण अनबॉक्सिंग करून घेऊ. त्यामध्ये एक आपल्याला चार्जिंग करण्यासाठी एक केबल दिली जाते. त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला सिम कार्ड टाकण्यासाठी जागा. त्याच्यामध्ये आपण 3 प्रकारचे सिम इनबिल्ट करू शकतो आपण. तर या डिव्हाइसचा उपयोग प्रामुख्याने रिअल टाइम लोकेशन ट्रॅकिंग किंवा लोकेशनच्या ठिकाणचे संभाषण ऐकण्यासाठी करतो.
त्याच्यानंतर हे डिव्हाइस वापरण्यासाठी सर्वप्रथम आपण डिव्हाइसमध्ये सिम कार्ड टाकून घ्यायला लागतं. सिममध्ये बॅलन्स असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर डिव्हाइसला इनबिल्ट बॅटरी दिलेली असते, ती पूर्ण चार्ज करावी लागते. त्यानंतर डिव्हाइस चालू कसं करायचं ते बघूयात. सर्वात आधी डिव्हाइसमध्ये सिम कार्ड टाकायचं. त्याच्यानंतर डिव्हाइसवरील ऑन बटन दाबायचं किंवा सिम कार्ड टाकल्यानंतर ऑटोमॅटिक डिव्हाइस चालू होणार. त्याचबरोबर सिम कार्ड टाकल्यानंतर डिव्हाइसला SMS द्वारे किंवा मोबाईलमध्ये म्हणजे त्याच्यावरती एक QR कोड दिला जाईल. तो स्कॅन करून ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं, म्हणजे जेणेकरून आपल्याला समोरचं डिव्हाइसचं ॲक्सेस घेता येईल. त्याच्यानंतर ॲप डाउनलोड करून साइन अप करून ID पासवर्ड तयार करून लॉग इन करायचं. त्याच्यानंतरच आपण ॲक्सेस घेऊ शकतो. ॲक्सेस घेण्यासाठी सर्वप्रथम आपण SMS द्वारे किंवा ॲपमधून कमांड देऊ शकतो, म्हणजे ॲक्सेस आपल्याला समोरचा भेटू शकतो. याची किंमत साधारणतः 1000 ते 1200 रुपयापासून चालू आहे. माझ्याकडे आहे तो गॉगल कॅमेरा आहे. अतिशय उत्कृष्ट पद्धतीचं याने आपण व्हिडिओ आणि फोटो कॅप्चर करू शकतो. काही काही गॅजेट्समध्ये आपण नेमकं काय कॅप्चर करतोय किंवा कोणती वस्तूचं डायरेक्शन कसं आहे ते येणार नाही. पण ह्या गॉगल कॅमेऱ्यामध्ये जर आपण गॉगल घातल्यानंतर त्या वस्तूकडं किंवा त्या माणसाकडे पाहतोय, तो बरोबर कॅप्चर होईल आणि ॲक्युरेटली जो आपल्याला व्हिडिओ पाहिजेल आहे तो भेटेल. त्याच्यामध्ये आपल्याला एक स्लॉट दिलेला आहे. तो गॉगलच्या जो पाठीमागची ती कांडी आहे त्याच्यामध्ये एक स्लॉट दिलेला आहे. त्याच्यामध्ये आपण मेमरी कार्ड टाकू शकतो आणि जी रेकॉर्डिंग आहे ती जतन करू शकतो. तसेच कॅमेरा चालू करण्यापूर्वी तुम्हाला इकडे एक बटन दिलेलं आहे, ते प्रेस केल्यानंतर इथे एक निळ्या कलरची लाईट लागते. निळ्या कलरची लाईट लागल्यानंतर हा कॅमेरा चालू होतो आणि आपली व्हिडिओ शूटिंग सुरू होते. तसेच याला चार्जिंग स्लॉट दिलेला आहे. हा आपण एखाद्या आपल्या मोबाईलच्या चार्जरला कनेक्ट करून ती चार्ज करू शकतो. याचं कमीत कमी 1 ते 1.5 तासाचं चार्जिंग झाल्यानंतर 1 ते 1.5 तासाचा आपण व्हिडिओ काढू शकतो. ह्याची भरपूर प्रमाणामध्ये गुगलमध्ये पण भरपूर माहिती आहे आणि अशा प्रकारे आपण हा यूज करू शकतो आणि चांगल्या प्रकारे व्हिडिओ काढू शकतो. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर तुकाराम मस्के. आज तुम्हाला या ठिकाणी स्पाय HD हिडन मायक्रो डिजिटल रेकॉर्डरविषयी तुम्हाला माहिती सांगते. हा एकदम छोटा रेकॉर्डर आहे. याची कॅपॅसिटी 8 GB आहे. याला या साईडला सेंट्रल आहे बटन आहे. हे ऑन आणि ऑफ असे या 2 ठिकाणी याचं मार्किंग केलेलं आहे. याला जसं तुम्ही ऑन कराल तसे ह्या साईडला याच्यात तुम्हाला लाईट लागलेली दिसेल. जशी लाईट लागेल तसं याच्यातले रेकॉर्डिंग चालू झाली. आणि याची कॅपॅसिटी 8 GB आहे. तर 8 GB असल्यामुळं हा जवळपास एक पूर्ण दिवसभर याच्यात रेकॉर्डिंग होती. आणि याच्यात जी काय रेकॉर्डिंग चालू आहे ती तुम्हाला ऐकण्यासाठी या ठिकाणी एक मायक्रोफोन पण आहे. याच्यावर तुम्ही याला कनेक्ट करून या ठिकाणी याच्यात जी रेकॉर्डिंग चालू आहे ती लाईव्ह ऐकू शकतात या ठिकाणी, किंवा बॅक साईडची पण ऐकू शकतात. याच्यानंतर जो PC आहे आपला त्याला कनेक्ट करून या ठिकाणी PC ला कनेक्ट करून आपण याच्यातली जी रेकॉर्डिंग आहे ती पाहू शकतो किंवा आपण लॅपटॉपमध्ये सेव्ह करू शकतो. तर हा लॅपटॉपला जोडल्यानंतर चार्जिंग पण होतो आणि याचा बॅकअप पूर्ण 1 दिवसाचा आहे. तो हा हिडन मायक्रो कॅमेरा आपलं रेकॉर्डर फार महत्त्वाचा आहे आणि कुठं पण वापरायला सोपं आहे, ठेवायला सोपं आहे. जिथं आपल्याला कुठं सेफ जागा मिळेल तिथं ठेवून याची आपण रेकॉर्डिंग करू शकतो. धन्यवाद.